करून शुक्रवारी साऱ्या अमेरिकेचं लक्ष व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल ऑफिसकडे होतं, कारण तिथं दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांची भेट होत होती. काहीतरी धमाका होणार असा अंदाज होता. मात्र या दोन्ही नेत्यांनी अमेरिकेतील सुसंस्कृत लोकशाही आणि राजकारणाचं दर्शन घडवलं आणि सुखद धक्का दिला. त्यातही ट्रम्प यांची खेळीमेळीची उत्तरं वातावरण हलकं करून गेली. ज्या ममदानींच्या नावाचा उच्चारही जाणून बुजून चुकवला त्यांच्याच पाठीवर हसत खेळत थाप देत ट्रम्प यांनी कटुता विसरल्याचं भेटीदरम्यान तरी दाखवून दिलं. तसंच ममदानींनीही पत्रकारांच्या धारदार प्रश्नांनाही तितकीच प्रामाणिक आणि राष्ट्राध्यक्षपदाचा आब राखत उत्तरं दिली. त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान शिगेला गेलेली कटुता यापुढे काम करताना राहणार नाही याचे संकेतच दोन्ही नेत्यांनी दिलेत. पाहूया या बहुचर्चित बहुप्रतीक्षित ओव्हल भेटीची एक झलक. If anyone can show a nation betrayed by Donald Trump how to defeat him, it is the city that gave rise. डोनाल्ड ट्रम्प यांना वर आणणाऱ्या शहरानं त्यांना कसं हरवता येऊ शकतं हे दाखवलं आणि त्यांना ज्या परिस्थितीनं उदयास आणलं त्याच परिस्थितीमुळे त्यांचा पराभव झालाय. आणि याच पद्धतीनं आपण केवळ ट्रम्प यांनाच नाही तर त्यांच्या पुढच्या हुकुमशहाला देखील थांबवू शकतो. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प सर, मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं बघताय, तेव्हा माझा तुम्हाला संदेश आहे, टीव्हीचा आवाज आता वाढवा. So Donald Trump, since I know you're watching, I have 4 words for you. Turn the volume up. जगातल्या सर्वात शक्तिशाली घटनात्मक पदावर असणाऱ्या ट्रम्प यांना आव्हान देणारे हे आहेत न्यूयॉर्कचे नवमहापौर झोहरान ममदानी. निवडून आल्यावरच नव्हे तर निवडणूक प्रचारादरम्यानही ममदानी यांनी ट्रम्प यांच्यावर त्यांच्या वागण्यावर बरीच टीका केली होती. ट्रम्प यांना अनेकदा हुकुमशाही म्हटलं होतं. त्याच ममदानींवर ट्रम्प यांनी भयंकर आणि विचित्र टीका केली होती. अनेकदा तर ममदानी यांचं नावही जाणून बुजून चुकवलं होतं. तसंच न्यूयॉर्क वासियांनी ममदानींना महापौर म्हणून निवडून दिलं तर न्यूयॉर्कचा निधीच थांबवू अशी धमकीही दिली होती. जर कम्युनिस्ट उमेदवार झोहरान ममदानी न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून विजयी झाले तर मी फेडरल फंडिंग कमी करेन, जी कमीत कमी राशी असेल, कारण कम्युनिस्ट ममदानी यांच्या नेतृत्वात हे महान शहर यशस्वी होणं किंवा वाचण्याची शक्यता शून्य आहे. कम्युनिस्टांना जबाबदारी मिळाली तर परिस्थिती अजून बिघडेल आणि राष्ट्राध्यक्षांच्या रूपात मी पैशाची बर्बादी होऊ देणार नाही. देश चालवणं ही माझी जबाबदारी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ममदानी यांचा विजय झाला तर न्यूयॉर्क शहर आर्थिक आणि सामाजिक संकटात बुडून जाईल. एका महापौर पदाची निवडणूक एका राष्ट्राध्यक्षांना प्रतिष्ठेची केली होती. मात्र अखेर न्यूयॉर्क वासियांनी त्यांच्या या धमकीला भीक घातली नाही आणि ममदानींनाच आपला प्रथम नागरिक म्हणून निवडून दिलं. हा रणसंग्राम झाल्यानंतर लक्ष होतं ते या दोघांच्या भेटीकडे. अखेर शुक्रवारी या दोघांची भेट झाली, तीही व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल ऑफिसमध्ये, म्हणजेच राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत कार्यालयात. ममदानी महापौर म्हणून निवडून आल्यानंतर दोघांची पहिलीच भेट होती. कडवट निवडणूक प्रचार पाहता दोघांमध्ये नेमका कसा संवाद होईल याची उत्सुकता अमेरिकेतील माध्यमांना होती. त्यांच्या निवडीचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची चढाओढही अगदी व्हाईट हाऊस बाहेरही दिसली. मात्र दोघं भेटले तेव्हा अगदी वेगळंच वातावरण होतं. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. राष्ट्राध्यक्ष ओव्हल ऑफिसमध्ये आपल्या खुर्चीवर बसले होते तर ममदानी खुर्ची शेजारी उभे होते. त्यांच्या देहबोलीतून ट्रम्प यांच्याबद्दलची भीती किंवा राग द्वेष असं काहीच दिसत नव्हतं. उलट त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा आब आपल्या वागण्यातून बोलण्यातून दाखवून दिला. तर ट्रम्पही बरेच खेळीमेळीच्या मूडमध्ये दिसले. त्यांनी ममदानी यांचं महापौरपदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन केलं. आम्ही आताच भेटलो. आमची चांगली भेट झाली. अतिशय सकारात्मक भेट होती. आमच्यात एक गोष्ट समान आहे. आम्हाला या शहराचं काहीतरी भलं करायचं आहे. मी महापौरांचं अभिनंदन करतो. त्यांनी ही शर्यत फार उत्कृष्टपणे लढली. अनेक हुशार लोकांना त्यांनी मागे टाकलं आणि त्यातील अनेक जण अत्यंत चलाख होते. त्यांना त्यांनी हरवलं, फार सहज हरवलंय. मी त्यांचं अभिनंदन करतो. तर यावेळी काही पत्रकारांनी ट्रम्प यांना न्यूयॉर्कला त्यांनी दिलेल्या धमकीची आठवण करून दिली. त्यावरही ट्रम्प यांनी शांतपणे सकारात्मक उत्तर दिलं. मला वाटतं आम्ही दोघं यावर मिळून काम करू. तुम्हाला माहिती आहे, न्यूयॉर्कच्या रस्त्यावर खुनी फिरतायत, काही ड्रग्ज डीलर फिरतायत. शहरात अशा वाईट लोकांचा राबता आहे. त्यांना आम्ही बाहेर काढू. महापौरांनाही हेच हवं आहे. आम्ही यावर खूप सखोल चर्चा केली आहे. त्यांनाही सुरक्षित न्यूयॉर्क हवं आहे आणि शेवटी सुरक्षित न्यूयॉर्कच महान न्यूयॉर्क बनेल. तर ममदानी यांनीही ट्रम्प यांच्यासह एकत्र मिळून काम करण्यावर भर दिला. मला असं वाटतं अध्यक्ष ट्रम्प आणि मी आम्ही दोघंही आमच्या पोझिशन्स आणि आमच्या मतांवर ठाम आहोत. आम्ही शहराच्या हिताच्या दृष्टीने चर्चा केली
आमच्यातील मतभेदांवर न बोलता आम्ही शहराच्या दृष्टीनं गरजेच्या असलेल्या गोष्टींवर, त्यांच्या हितांवर बोललो. आम्हाला दोघांनाही न्यूयॉर्कचं हित जपायचं आहे. न्यूयॉर्क वासियांचं राहणीमान आम्हाला सुधारायचं आहे आणि ते परवडणारं बनवायचं आहे. दरम्यान पत्रकारांनी दोघांना अडचणीत आणणारा एक प्रश्न विचारलाच. ममदानींना हा प्रश्न होता. ममदानींना ट्रम्प हे फॅसिस्ट म्हणजे हुकुमशाह वाटतात का असं विचारलं. तेव्हा त्यावर ममदानी बोलण्याआधीच ट्रम्प यांनी उत्तर देत वातावरण निखळ केलं. मला स्टीव्हन नेल्सन्स यांचाच प्रश्न पुढे न्यायचा आहे. तुम्ही त्यांच्या प्रश्नावर म्हणालात की तुम्ही आणि अध्यक्ष ट्रम्प दोघांचे विचार तुमच्या पोझिशन्सवर स्पष्ट आहेत. एक प्रकारे तुम्ही अध्यक्ष ट्रम्प यांना अजूनही हुकुमशाह मानता का? मी त्यावर बोललोय. ठीक आहे. अरे ठीक आहे, तुम्ही बोलू शकता. तसं ते अधिक सोपं होईल. समजावून सांगण्यापेक्षा ते सोपं आहे. मला त्यानं काहीही फरक पडत नाही. असं बोलताना ट्रम्प यांनी ममदानींच्या पाठीवर हसत खेळत थापही मारली. त्यांच्या उत्तरानं पत्रकार आणि इतर उपस्थितांमध्ये हशाही पिकला आणि सारं वातावरण एकदम हलकं फुलकं झालं. हेकेकोर, हट्टी आणि बेताल वक्तव्य करणारे ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्याबद्दलच्या सगळ्या मतांना छेद दिला. तसंच आपण यापुढे महापौर ममदानी यांच्या पाठीशी असल्याचं सांगत शहराच्या विकासात राजकारण आणणार नाही अशी हमीही दिली. दोघांमधील या पहिल्याच भेटीनं अमेरिकेतील सुसंस्कृत राजकारणाचंच उदाहरण पुढे ठेवलं. ममदानी यांनीही त्यांच्या वागण्यातून ट्रम्प यांच्याबद्दलची कोणतीही कटुता दाखवली नाही आणि न्यूयॉर्कच्या निवडणूक प्रचाराची पातळी खाली गेली होती त्यावरही या प्रसंगामुळे पडदा पडला. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.